नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 20 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा मराठी विषयाचा जो पेपर होणार आहे बोर्ड परीक्षा 2026चा, त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये हायली एक्सपेक्टेड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर या व्हिडिओला परिपूर्ण बघितलं तर मराठी विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवणं तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 PDFs देणार आहे. तुम्हाला व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करायचं आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. आता एक PDF तुम्हाला विकत असणारे म्हणजे पैशांवरती देणारे पेड PDF असणारे गाईडचं PDF जे तुम्हाला परिपूर्ण कव्हर करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला अटॅच्ड फ्री स्टडी मटेरियल मिळेल, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिळतील बोर्ड एक्झाम 2026 साठी. जर ते सगळं कव्हर केलं तर लक्षात असू द्या तुम्हाला 80 पैकी 80 मिळवणं अगदी सोपं असेल. तर विभागीय गद्य, त्यासोबत तुमचं कवितेवरती आधारित प्रश्न पद्य, त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो लेखन कौशल्य, उपयोजित मराठी ज्याला तुम्ही म्हणतात, त्यासोबत तुमचे विद्यार्थी मित्रांनो सगळं भाषा अभ्यासाचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला देणार आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, आता कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा बोर्ड परीक्षेला जाता तुम्हाला सर्वप्रथम प्रॅक्टिस करायची असते, ती म्हणजे अपठित उत्तरांची, त्यासोबत पठित उत्तरांची आणि त्यानंतर कवितेवरती आधारित प्रश्नांची. आता मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट क्वेश्चनचं PDF दाखवतोय. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आहे मास्टर प्रिपरेशन गाईड क्लास 10 मराठी बोर्ड एक्झाम 2026 साठी हे गाईड आहे आणि हे तुम्हाला अगदी महत्त्वाचं असणार आहे तुमच्या बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारीचा मराठीचा पेपर होणार आहे त्यासाठी. कारण यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेत पाठ्यपुस्तकावरील आधारित उत्तरे यावरील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे याचं परिपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या 107 पेजेसमध्ये सगळं काही कव्हर केलं आहे. पाठ्यपुस्तकातील तुमचे उतारे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कवितांचं काव्यसौंदर्य, रसग्रहण, सर्व कवितांवरती आधारित कृती असतात ना, त्या सर्व तुम्हाला या PDF मधील कव्हर करायच्या आहेत. त्यानंतर स्थूल वाचन व कथेचे विश्लेषण, आता स्थूल वाचनाचे महत्त्वाचे प्रश्न देखील तुम्हाला या PDF मध्ये मिळतील आणि यामधील सगळे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला जसेच्या तुझे तुमच्या 20 फेब्रुवारीच्या मराठीच्या पेपरमध्ये बघायला मिळतील. त्यासोबत विभाग 4 आहे तुमचा भाषा अभ्यास, यामधील व्याकरण असतं, तर समास काय असतं ते कशा पद्धतीने सोडायचं, शब्दसिद्धी काय असतं ते कशा पद्धतीने सोडायचं, विद्यार्थी समानार्थी शब्द, समानार्थी शब्द, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो वाक्यप्रचार, लेखन शुद्धता, अचूक लेखन, त्यानंतर पारिभाषिक शब्द विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर पत्रलेखन कशा पद्धतीने करायचं ते या गाईडमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जाहिरात लेखन कशा पद्धतीने करायचं, बातमी लेखन कशा पद्धतीने करायचं, सारांश लेखन कशा पद्धतीने करायचं, प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन हे कशा पद्धतीने करायचं ते सगळे यामध्ये बघायला मिळेल. जसं की बघू शकता विभागीय गद्यासाठी महत्त्वाचे टिप्स, ट्रिक्स आणि कशा पद्धतीने ते सोडवलं पाहिजे बोर्ड परीक्षेमध्ये याचं परिपूर्ण मार्गदर्शन या गाईड्समध्ये या गाईडमध्ये या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासोबत महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरांसोबत भरपूर सारे प्रश्न बघायला मिळतील. जसे की बघू शकता आजी कुटुंबाचा आगळ, यावरती तुम्हाला एक उत्तर दिला गेलेला आहे आणि त्यावरील प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेले आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये सोडवायचे आहे. त्यावरती लवकरच आम्ही 1.5 ते 2 तासाचा 3 तासाचा वन शॉट व्हिडिओ अपलोड करणार आहोत, जेणेकरीत तुम्हाला तुमचा 20 फेब्रुवारीचा पेपर अगदी सोपा जावा. परंतु आजच्या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच काम करायचं आहे, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मी जे सांगतोय ते फॉलो करायचं आहे. ओके, काय करायचं, सर्वप्रथम आम्ही तुम्हाला या PDFमध्ये जे काही दिलं आहे ते सगळं कव्हर करायचं. त्या PDFची प्राईस 243 रुपये आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त 120 रुपयाला PDF बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो या गाईडचं PDF. तर तुम्ही या गाईडचं PDF डाउनलोड करू शकता. स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहे, कोणत्या एका नंबरवरती मेसेज करा. हे PDF पेड आहे, फ्रीमध्ये मिळत नाही. त्यानंतर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यामधील सॉल्व्ह करायचे, त्याला अटॅच स्टडी मटेरियल देऊ आम्ही तुम्हाला, जे की ऑफिशियल बोर्डची क्वेश्चन बँक असेल, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्व परीक्षा पाठ्यपुस्तकावरील आधारित उतारे, त्यावरती काही प्रश्न दिले असतील ते तुम्हाला सोडवायचे असतील. आता बघा यामधील या गाईडमध्ये काय मेजर कव्हर काय करायचं तुम्हाला, तर आहे पद्य, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो कवितांवरती आधारित ज्याही कृती दिलेल्या आहे यामध्ये जे काही दिलेलं आहे या गाईडमध्ये ते सगळं पाठ करायचं आहे. पाठ करायचं म्हणजे करायचं आहे. जर तुम्ही पाठ केलं 20 फेब्रुवारीचा पेपर अगदी सोपासा जाईल, अगदी सोपासा. कारण बघू शकता काय दिलेलं एक्झॅक्टली यामध्ये काव्य सौंदर्य दिलेलं आहे, कवितांचे कौतुक म्हणजेच ॲप्रिसिएशन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे. हे सगळं पाठ करून जायचं आहे. सगळ्या कवितांचं दिलेलं आहे, सगळ्या कवितांचं पाठ करून तुम्हाला जायचं आहे. जसं की बघू शकता काव्यसौंदर्य म्हणजे काय, काव्यसौंदर्य काय असतं हे त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर कशा पद्धतीने लिहायचं हे तुम्हाला आम्ही त्यामध्ये समजून सांगितलेलं आहे. तर हे सगळं पाठ करून जा. 20 फेब्रुवारीच्या मराठीच्या पेपरमध्ये मोस्ट ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला सिमिलर बघायला मिळतील आणि सर्व कवितांचे काव्यसौंदर्य दिलं आहे. जसं की जय जय भारत देशा याचं दिलेलं आहे, उत्तम लक्षण याचं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, वस्तू या कवितेचं दिलेलं आहे. त्यानंतर आश्वासक चित्र या कवितेचं देखील दिलेलं आहे, भरतवाक्य या कवितेचं देखील दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खोद आणखी थोडेसे या कवितेचं देखील दिलं आहे. त्यानंतर आकाशी झेपगेरे या कवितेचं देखील दिलेलं आहे. त्यानंतर कविता तू झालास मुख समाजाचा नायक याचं देखील दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कवितांवर आधारित कृती दिल्या आहेत, तुम्हाला सर्व कवितांवरील आधारित कृती तुम्हाला पाठ करायच्या आहेत. कोणतीही कवितेवरती आधारित 2 कृती दोन्हीपैकी एक सोडवण्यासाठी असेल, 2 कोणत्याही विचारल्या जाऊ शकता. त्यामुळे लक्षात असू द्या, सगळं काही पाठ करून जा. ओके, जसं की
उत्तम लक्षणचा आहे, कवी कोण आहेत, संत रामदास आहे, विषय दिला आहे शब्दात. तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी सोप्या सरळ भाषेत दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळं करून जायचं आहे. एकही प्रश्न सुटता कामा नये. त्यानंतर आश्वासक चित्रचं देखील दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर भारत वाक्याचं देखील दिलेलं आहे. त्यानंतर पुढील कविता आहे तुमची खोद आणखी थोडीशी, हिचं देखील दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. कवितांवर आधारित कृती आकाशी झेपगेरे, हिचं देखील दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे तू झालास मुख समाजाचा नायक, हिचं देखील दिलं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर कवितांवर आधारित रसग्रहण आहे विद्यार्थी मित्रांनो. दिलेल्या काव्यपंक्तींवर आधारित रसग्रहण. आता सर्व कवितांचे रसग्रहण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेल्या आहे. ओके, तर तुम्हाला काव्यपंक्ती वगैरे दिलेल्या आहेत, तुम्हाला समजून घ्यायचं आहे, तुम्हाला पाठ करायचं नाही आहे, तुम्हाला सगळं काही समजून घ्यायचं आहे. जिथे रट्टा मारायचा असेल तिथे रट्टा मारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. बट जर समजून घेतलं तर अगदी सोपंच जाईल. बघू शकता वस्तू या कवितेवरती काव्य सौंदर्य दिलेलं आहे. ओके, तुम्ही वाचू शकता. सगळं पाठ करूनच जायचं आहे. ओके, सर्व काही, एकही प्रश्न सुटता कामा नये. जर प्रश्न सुटला तर तुमच्या आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचे चान्सेस सुटतील. त्यानंतर स्थूल वाचनाचे सगळे प्रश्न यामध्ये आहेत. स्थूल वाचनाचे देखील प्रश्न तुम्हाला पाठ करायचे, तुम्ही तुमच्या पद्धतीने पाठ करू शकता, परंतु यामधील सगळे प्रश्न तुम्हाला करून जायचे. जसं की गिरिजा केर यांच्या येडबब्बू डब्बू या बालकादंबरीचे कथानक थोडक्यात सांगून त्यातील गंमत सांगायची आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो येडबंबू डब्बू ही गिरिजा केर यांच्या अतिशय मनोरंजक हृदयस्पर्शी. म्हणजे यामध्ये जशी उत्तर दिलेत तसे जर तुम्ही पाठ केले तरी तुम्हाला मार्क मिळणं सोपंच होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला तरी आउट ऑफ मार्क्स मिळून जातील. फक्त जसेच्या तसं पाठ करा. तुम्हाला जसं लिहायचं असेल तसं तुम्ही तुमच्या शब्दांत देऊ शकता. त्यानंतर आहे तुम्हाला मधुशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहायचा आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सारांश वगैरे त्याचा थोडक्यात दिला आहे. तुमच्या आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल ते तुम्हाला तुमच्या शब्दांत लिहायचं आहे. आणि हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं स्थूल वाचनामध्ये, किंवा तुम्हाला सेम प्रश्न तुम्हाला सोमत लेखनमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सगळे काही पाठ करूनच जायचं आहे. टिपालिया विचारलं जाऊ शकतं शब्दकोशांवरती. सगळे महत्त्वाचे प्रश्न उत्तरांसोबत या गाईडमध्ये मिळतील. गाईडची प्राईस 120 रुपये आहे सध्या तरी. ॲक्च्युअल प्राईस 243 आहे. 50% तुम्हाला ऑफ मिळणार आहे. सगळं पाठ करायचं आहे, काही सोडायचं नाही आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देखील. ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो गोष्ट एका माणसाची. या कथेतील मधूच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही कसे वागला असता ते तुमच्या शब्दांत तुम्हाला लिहायचं. बघा, असं नाही की तुम्ही उत्तरे सेम गाईडमधले कॉपी करा, असं आम्ही तुम्हाला सांगणारच नाही. तुम्ही फक्त समजून घ्या, तुम्ही तुमच्या भाषेत लिहा. बोर्ड तुम्हाला मार्क्स देतं म्हणजे देतं. तुम्हाला फक्त काय करायचं, एकदा समजून घ्यायचं, अंडरस्टँडिंग करायची आणि त्यानंतर त्याची उत्तरं लिहायची. त्यानंतर आहे तुम्ही वाचलेल्या बालसाहित्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आहे. तुम्ही जे काही बालसाहित्य वाचलं असेल ना त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला थोडक्यात फक्त आणि फक्त थोडक्यात माहिती लिहायची आहे. त्यानंतर हा विद्यार्थी मित्रांनो जाऊया पुढे. आता वीरांगणावरती महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत, स्वाती माडिक यांच्यावरती दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला तुमचं स्थूल वाचनाचे फिक्स क्वेश्चन्स देणार आहोत. ओके, फिक्स क्वेश्चन्स. आणि तुम्हाला एवढंच नाही, यासोबत जे स्टडी मटेरियल मिळेल ज्यामध्ये काही क्वेश्चन्स दिले असतील. जेव्हा तुम्ही हा कोर्स घेणार त्यामध्ये थोडे काही व्हिडिओ लेक्चर्स बघायला मिळणार तुम्हाला. जेव्हा तुम्ही हे गाईड डाउनलोड करणार त्यालाच अटॅच व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला बघायला मिळणार, कारण गाईड पेड आहे ते व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला त्यामध्येच बघायला मिळतील. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या विधानाचा अर्थ असा आहे की ओके, त्यानंतर वीरांगना रेखा मिश्रा यावरती त्यांच्यावरती तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहेत. ओके, त्यानंतर आहे मुले भरकटण्याची कारणे आणि रेखाजींच्या कार्याचा परिणाम तुम्हाला लिहायचा आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तुम्हाला जसे की भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर व्युत्पत्ती कोशाबद्दल महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याचे कार्य तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते याबद्दल तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहायचं आहे. हे प्रश्न तुम्हाला 3 मार्क्ससाठी विचारला जाईल आणि 3 मार्क्ससाठी एवढं जर उत्तर लिहिलं तरी तुम्हाला मार्क मिळून जातात. 3 पैकी 3 मार्क मिळवणं अगदी सोपंच आहे. फक्त सगळं काही पाठ करून जा, सगळं पाठ करून जा. एकही प्रश्न सोडू नका, तेव्हाच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. त्यानंतर आहे व्युत्पत्ती कोशाबद्दलच दिलेलं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊया डायरेक्टली. तुम्हाला सगळे प्रश्न ऑलरेडी गाईडमध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर भाषा अभ्यास. आता समास काय असतो, कोणता समास कशा पद्धतीने असतो ते तुम्हाला दिलेलं आहे. त्याची उत्तरे तुम्हाला दिलेली आहेत. शब्दसिद्धी काय असतं ते कशा पद्धतीने सोडवायचं असतं. तुम्ही जर वाचलं, समजून घेतलं तर अगदी सोपंसं तुम्हाला जाणार आहे. बाकी तुम्हाला त्या PDF मध्ये आम्ही कव्हर करूनच देणार आहोत. शब्दांचे विरुद्धार्थी शब्द काय असतात, खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा आहे. संपन्न दिलेला आहे, संप आणि पन्ना. त्यानंतर लेखन नियमानुसार लेखन अचूक शब्द ओळखायचं असतो. उत्तरे लिहायची आहेत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. विरामचिन्हे ओळखा. आता याबद्दल भाषा अभ्यासामधील काही महत्त्वाचे प्रॅक्टिस सेट्स तुम्हाला दिले आहेत. सराव संच ज्याला म्हटलं जातं ते सराव संच तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. तर ते सराव संच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ओके, तर जाऊया पुढे. प्रॅक्टिस सेट्स वगैरे तुम्ही सॉल्व करा या गाईडमधील, म्हणजे तुम्हाला सगळं सोपंसं वाटेल. आता बघा शब्दसिद्धी. वर्ड फॉर्मेशन काय असतं, मूळ शब्दावर उपसर्ग प्रत्यय लावून किंवा एक घटक एकत्र करून नवा शब्द बनवणे. त्यानंतर उपसर्ग गटीत दिलेला आहे. त्यानंतर कसे सोडवायचे, शब्दाचे तुकडे करा, उपसर्ग धातू प्रत्यय ओळखा, प्रत्येक घटकाचा अर्थ लिहा, उपसर्ग गटीत प्रत्येक गटीत अभ्यस्त असे नमूद करा. ओके, त्यानंतर वाक्यप्रचार याबद्दल थोडक्यात दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला.
जाऊया डायरेक्टली पुढे. तुम्ही जेव्हा वाचणार ना सगळं काही समजून येणार. बाकी जेव्हा गाईड घेणार त्यामध्ये ऑलरेडी सगळं एक्सप्लेन केलं गेलेलं असेल तुम्हाला. राम म्हणाला मी शाळेत जातो. चिन्ह आहे अल्पविराम आहे, उदाहरण चिन्ह आहे, पूर्णविराम आहे, पारिभाषिक शब्द दिला आहे, टेक्निकल टर्म्स इंग्लिश मराठी मिनिंग तसं लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो उपयुक्त यादी आहे, स्टॅबल वगैरे हे शब्द तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो विचारले जाऊ शकता मराठीमध्ये लिहिण्यासाठी. तर ते तुम्हाला लिहायचे आहे. त्याचा मराठी अर्थ इंग्लिश शब्द आणि त्याचा मराठी अर्थ लिहिलेला आहे, पाठ करून जा. त्यानंतर शब्दसंपत्ती दिलेली आहे. सगळं काही महत्त्वाचे प्रश्न. आता जर तुम्हाला याचं PDF पाहिजे असेल तर काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब केलं याचा स्क्रीनशॉट, फक्त या व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं याचं स्क्रीनशॉट तुम्हाला आमच्या 2 WhatsApp नंबर दिसत आहे. कोणत्या एका WhatsApp नंबरवरती सेंड करा. आम्ही तुम्हाला या गाईडबद्दल अधिक माहिती आणि त्याची लिंक डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला सेंड करू. पुन्हा एकदा सांगतो PDF पेड आहे. ओके. उपयोजित लेखन आहे विद्यार्थी मित्रांनो, पत्रलेखन किंवा सारांश लेखन. तर आता पत्रलेखन कशा पद्धतीने करायचं याचा परिचय वगैरे किंवा सारांश लेखन कशा पद्धतीने करायचं. अनेक विद्यार्थ्यांना सारांश लेखन म्हणजे काय वाटतं, 2-2 लाईनी सोडून देता, मध्येच पॅराग्राफ सोडून देता आणि लिहिता, म्हणजे पूर्ण पॅराग्राफ 4-5 लाईनीत लिहिता. हे चुकीचं आहे. ॲक्च्युअली सारांश लेखन कसं हे तुम्हाला या गाईडमध्ये बघायला मिळेल. ते कसं करायला पाहिजे हे तुम्हाला यामध्ये मिळेल. पत्र लिहिताना औपचारिक करायचं की अनौपचारिक करायचं, म्हणजे फॉर्मल करायचं की इनफॉर्मल, तेही तुम्हाला या गाईडमध्ये बघायला मिळेल. कोणतं पत्र कशा पद्धतीने लिहायचं हेही तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. औपचारिक पत्राचा साचा दिलेला आहे, त्यासोबत अनौपचारिक पत्राचा साचा कशा पद्धतीने असायला पाहिजे याचं फॉर्मॅट तेही तुम्हाला या गाईडमध्ये आम्ही दिलेलं आहे. तुम्ही लिहू शकता. त्यासोबत नमुना पत्र लेखन करून देखील दिलेलं आहे. बघू शकता कसे आहे. स्नेहाला पत्र लिहिलेलं आहे, प्रिय स्नेहा. तर बघू शकता स्नेहासाठी राहुल पाटीलने पत्र लिहिलेलं आहे. त्यानंतर औपचारिक पत्र लिहिलेलं आहे. तर त्याचा साचा कशा पद्धतीने असतो, ते कशा पद्धतीने लिहायला पाहिजे हे देखील यामध्ये दिलेलं आहे. जेव्हा गाईड परचेस कराल, गाईड डाउनलोड कराल याचं PDF, जेव्हा वाचाल, स्वतः समजून घ्याल, अगदी सोपं जाईल. त्यामध्ये तसे व्हिडिओ लेक्चर्स आम्ही अपलोड करणार आहे. पत्रलेखनासाठी सरावासाठी 8 प्रश्नसंच आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. या 8 प्रश्नसंचांपैकी कोणते एकावरती येऊ शकतं किंवा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही याचं सगळं सोडवलं तर गृहीत धरतोय की 80 पैकी 80 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. ओके. त्यानंतर समरी रायटिंग ते कशा पद्धतीने करायचं यामध्ये समजून सांगितलं गेलेलं आहे. तुम्हाला वाचायचं आहे, त्यानंतर तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. त्यानंतर सारांश लेखन कसे सोडवायचे, सारांश लेखन कशा पद्धतीने करायचं हे यामध्ये समजून सांगितलं गेलेलं आहे. तर सारांश लेखन तुम्ही इथून देखील करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता जाऊया पुढे काय आहे बघूयात. आपल्याला अभ्यासासाठी सारांश लेखनासाठी काही उतारे वगैरे दिलेले आहेत, ते सारांश लेखन करायचं आहे. पटीत उतारे दिलेले आहेत. याचं सारांश लेखन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो करायचं आहे. याचं सारांश लेखन कशा पद्धतीने करणार जसं आम्ही सांगितलं आहे समजून या गाईडमध्ये. त्यानंतर आहे जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथा लेखन. आता जाहिरात लेखन काय असतं, ते कशा पद्धतीने करायचं, कोणतं फॉर्मॅट यायला पाहिजे हे सगळं समजून सांगितलं आहे. किंवा बातमी लेखन कशा पद्धतीने करायचे हे संपूर्ण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला परिपूर्ण वाचायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमचं कथालेखनासाठी संपूर्ण मार्गदर्शन दिलेलं आहे. कथालेखनाचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला जाणून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला इथे कथालेखन कशा पद्धतीने करायचं ते करायचं आहे. त्यानंतर वैचारिक असतं विद्यार्थी मित्रांनो, प्रसंगलेखन आत्मकथन किंवा वैचारिक लेखन ते कशा पद्धतीने करायचं हे सगळं या गाईडमध्ये समजून सांगितलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर प्रसंग लेखन तुम्हाला करायचं आहे, आत्मकथन तुम्हाला करायचं आहे आणि वैचारिक लेखन तिन्हीपैकी कोणते करू शकता. तर ते कशा पद्धतीने करायचं, हा क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचा हे सगळं काही या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजून सांगितलं गेलेलं आहे. तर तुम्हाला सगळं कव्हर करायचं आहे. तुम्हाला एकही प्रश्न सोडायचा नाही. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळवायचे असतील तर हे गाईड डाउनलोड करा. पेड आहे, 243 रुपये किंमत आहे, 120मध्ये मिळतं आहे. जर सगळं काही कवर केलं तर विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड करू शकता. जर सगळं कवर केलं तर 80 पैकी 80 मिळवणं अगदी सोपंच असेल. कारण या गाईडमध्ये फक्त मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, हाय प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन्स आणि ते विथ ॲन्सर्ससोबत दिले गेलेले आहेत. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो 20 फेब्रुवारीचा मराठीचा पेपर जो आहे त्यासाठी मी माझ्या टीमकडनं आमच्याकडनं परिपूर्ण शुभेच्छा देतो. तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवा या मराठीच्या पेपरमध्ये आणि हे गाईड डाउनलोड करायला विसरू नका. गाईडची प्राईस 270 आहे. फक्त तुम्हाला 120 ते 30 रुपयामध्ये 140 रुपयाच्या आसपास ही गाईड मिळते. अगदी सोपंसं गाईड असणार आहे आणि आउट ऑफ मार्क्स तुम्ही मराठी विषयामध्ये मिळवू शकता. तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो 20 फेब्रुवारी मराठीच्या पेपरसाठी शुभेच्छा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर. धन्यवाद.